हॅलो नमस्ते प्रेक्षकांनो, आज आपण ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागाचा रिव्ह्यू ऐकणार आहोत. तर तुम्ही हा भाग शेवटपर्यंत नक्की ऐका. पहिल्यांदा अर्जुन आणि सायलीचा सीन दाखवलेला आहे. अर्जुन ते पेन ड्राईव्ह बघतो आणि खाली ठेवतो आणि मग सायली म्हणते, खरंच या पेन ड्राईव्हवर हे डी हे अक्षर का असेल? आत्तापर्यंत या प्रकरणात ज्यांची नावं पुढे आली आहेत, तो सुरेश आणि टोनी, यावरून कोणाचं आडनाव डी असेल का? तेव्हा अर्जुन म्हणतो, सुरेशचं आडनाव तर कदम आहे आणि सुरेशचा आपणाला आयडी चेक केला आहे. त्या टोनीचं आडनाव माहीत नाही, त्याचं आडनाव असू शकतं. तेव्हा सायली म्हणते, मी किंवा या सगळ्यात तिसरी व्यक्ती नक्कीच असेल. तेव्हा सायली म्हणते, तेव्हा अर्जुन म्हणतो, हा एवढा मोठा प्लॅन आहे ना सायली, बरीच माणसं आहेत इन्व्हॉल्व यामध्ये असं वाटतं आहे. तेव्हा सायली म्हणते, मला तर एक शंका आहे की सुरेशचा आणि टोनीचा तसा तर माझ्याशी काही संबंध नाही, तरीसुद्धा या प्रकरणात माझं नाव अगदी व्यवस्थित गोवलं आहे आणि मग या प्रश्नाचं उत्तर हे इथेच असेल, तिसरी व्यक्ती, असं सायली म्हणते. आणि कोण असेल ही तिसरी व्यक्ती? हे सगळं का करत असेल? तेव्हा अर्जुन म्हणतो, हे बघ, आता ही खूप अर्ली आहे आणि आता काही सांगता येणार नाही. जशी जशी आपल्याला इन्व्हेस्टिगेशन पुढे जाईल, आपण आपल्या प्रश्नांची उत्तरे मिळत जातील. तेवढ्या श्वेता येते आणि म्हणते, येऊ का, असं म्हणते. आणि सायली म्हणते, अगं ये ना, असं म्हणते. आणि मग श्वेता म्हणते, कल्पना मावशींनी आठवण करून द्यायला सांगितले तुम्हाला, सोनोग्राफीला जायचं आहे म्हणून. तेव्हा अर्जुन म्हणतो, आलोच आम्ही, असं म्हणतो. आणि मग सायलीसुद्धा तिथून जाते आणि निघतोच आम्ही, असं म्हणते. आणि मग मी आईला सांग मी येते म्हणून. आणि मग अर्जुन काहीतरी कपाटात शोधत असतो आणि मग श्वेताचं लक्ष जातं अर्जुनच्या फोनकडे आणि तिथेच कपसुद्धा असतात. आणि मग ती कपाचं निमित्त करते आणि म्हणते, मी कप घेऊन जाऊ का, असं म्हणते. आणि तिथेच तेवढ्यात फोन वाजतो अर्जुनचा आणि मग श्वेता ती कप घेत असते आणि मग अर्जुनचा फोन वाजलेला असतो. अर्जुन म्हणतो, श्वेता ते फोन देतेस का, असं म्हणतो. आणि मग श्वेता फोन देते आणि थोडा वेळ तिथेच थांबते, म्हणजे काही ऐकायला भेटते का असं ऐकते. आणि अर्जुन कोणाशी बोलत आहे, काय बोलत आहे, खरं तर तिला ती पेन ड्राईव्ह बघायचं होतं आणि मग ते बघायचं होतं, त्यासाठी ती आलेली असते, पण तिला काहीच हाती लागत नाही. मग आता इकडे अर्जुन आणि सायली दवाखान्यात चाललेले असतात, ते गाडीतून असतात. आणि मग अर्जुन म्हणतो, बायको, मला माहिती आहे तुझ्या डोक्यात सतत मानसी आणि बाकींच्या मुलींचाच विचार असतो. हे बघ, या सगळ्याच्या टेन्शनमध्ये असं नको व्हायला की आपण आपली ही पेज विसरून, असं म्हणत असतो. आणि मग सायली म्हणते, नाही नाही, असं काही नाही. तेव्हा अर्जुन म्हणतो, त्या मुलीच्या बाबतीत आपण कुठेही कमी पडणार नाही, पण हे आपलं पहिलं बाळ आहे, ते या पोटात असल्यापासून मोठं होईपर्यंत प्रत्येक क्षण आपण त्याच्यासोबत असायला हवं. त्याला असं वाटायला नको की आपण आपल्या आईबाबासाठी महत्त्वाचे नाहीच आहोत. तेव्हा सायली म्हणते, माझ्यासाठी आपल्या बाळापेक्षा जास्त काहीच महत्त्वाचं नाही असेल का, असं तुमचा मुद्दा कळतोय मला. मी या क्षणापासून याची काळजी घेईन की आपल्या बाळाला होणार आहे याचा आनंद कमी होणार नाही, असं सायली म्हणत असते. आणि मग अर्जुन म्हणतो, बरं मला सांग, आज आपण जातो आहोत सोनोग्राफीसाठी, तर आपल्याला बाळाचा चेहरा दिसेल का, म्हणजे ते छोटे डोळे, छोटे छोटे हातपाय, नाक दिसेल ना, असं म्हणतो. तेव्हा सायली म्हणते, अगदी चेहरा नाही दिसणार हो, पण हां, आपण 7व्या महिन्यातली सोनोग्राफी करतोय म्हणजे हातपाय नक्कीच दिसतील. तेव्हा तुम्ही अर्जुन म्हणतो, ग्रेट, असं म्हणतो. आणि आजपर्यंत नेहमी मम्मा यायची किंवा प्रतिमा ते यायची तुझ्यासोबत सोनोग्राफीसाठी, मला यायलाच मिळालं नाही, आज मी येतोय, आज मला पहिल्यांदा माझ्या बाळाला बघितल्यासारखं होईल, असं अर्जुन म्हणत असतो. आणि मग फोटोमध्ये असं म्हणत असतो. मग सायली हसते आणि म्हणते, अहो त्याचा फोटो दिसणार नाही तुम्हाला. तेव्हा अर्जुन म्हणतो, मला माहिती आहे, मला फक्त बघता तरी येईल, अनुभवता तरी येईल माझ्या बाळाला, बस झालं, असं अर्जुन म्हणत असतो. आणि मग परत सायलीला तिथं 2 मुली चाललेल्या दिसतात, गाडीच्या समोरून जात असतात. आणि मग तिला आठवतं की कुसुमताईने फोन केलेला असतो आणि त्यावर म्हणलेलं असतं की बसमधून मुली उतरल्या होत्या, दुकानात जाणार होत्या, मुली सापडल्यानंतर काय सापडेल नीता, काय करायचं गं, असं म्हणत असते कुसुमताई. हे सायलीला सगळं आठवत असतं. आणि मग सायली म्हणते, अहो त्या मुलींना आपण जिथे जायचे आहे तिथे सोडूया का, असं म्हणत असते. या मनूच्याच वयाच्या आहेत, त्यांच्याशी बोलता पण येईल थोडं. तेव्हा अर्जुन म्हणतो, तू म्हणशील तसं. आणि मग त्या मुलींच्या जवळ आणून गाडी उभा करतो. आणि मग सायली म्हणते, कुठं जायचं आहे तुम्हाला? मग त्या मुली म्हणतात, स्टेशनजवळ जायचं आहे, तिथे आमचा क्लास आहे, तिथे जायचं आहे आम्हाला. मग सायली म्हणते, आम्ही तुम्हाला सोडले तर चालेल का? तेव्हा अर्जुन म्हणतो, तुम्ही टेन्शन घेऊ नका, आम्ही तुम्हाला सुखरूप सोडू
हो, पण तुम्ही कम्फर्टेबल नसाल तर काहीच हरकत नाही. मग त्या मुली म्हणतात, नाही नाही आम्ही येतो सोबत असं म्हणतात. आणि मग आम्हाला नाहीतर आम्हाला खूप चालावं लागेल असं म्हणतात. आणि मग सायली म्हणते बसा म्हणते. आणि मग त्या दोघी गाडीत बसतात. आणि मग सायली विचारते कुठल्या क्लासला जाता तुम्ही? तेव्हा त्या मुली म्हणतात आमचा शिवण क्लासचा क्लास आहे आणि मग आम्ही शिवणकाम आणि भरतकाम दोन्ही पण शिकतो. आणि मग सायलीला आठवतं की कुसुमताई म्हणत असते, कुसुमताई म्हणले मनूचा शिवणकामाचा आणि भरतकामाचा क्लास आहे ना, त्या बाई म्हणाल्या की पिकनिकला कर्जतला जाणार आहे म्हणून. हे सायलीला आठवत असतं. आणि मग अर्जुन त्या मुलींशी गप्पा मारतो. ते आपल्याला काही ऐकवलेलं नाही, पण तो हळूहळू बोलत असतो. आणि मग त्या मुली हसत असतात आणि सायलीसुद्धा हसत असते. आणि मग थोडा वेळ झाल्यानंतर त्या मुली म्हणतात, दादा इथेच थांबवा गाडी, आमचा क्लास याच बिल्डिंगमध्ये आहे असं म्हणतात. आणि मग त्या दोघी मुली खाली उतरतात. आणि मग त्यामुळे थँक्यू असं म्हणतात. आणि मग सायली म्हणते काही हरकत नाही, सावकाश जा असं म्हणत असतात. आणि मग नेहमी स्वतःची काळजी घ्या असं म्हणते. आणि मग बाय म्हणून त्या दोघी मुली तिथून निघून जातात. आणि मग सायली अर्जुनसुद्धा तिथून निघून जातात. आणि मग सायली म्हणते या मुलींना बघून मला सतत मनूची आणि बाकींच्या मुलींची आठवण येते असं सायली म्हणत असते. आणि असंच क्लासला निघाल्या होत्या मुली आणि गेल्या तर डोहाळ जेवणाच्या दिवशी माझ्यासाठी गिफ्ट घेण्यासाठी म्हणून. तर बसमधून उतरल्या ते आजपर्यंत परत दिसल्याच नाहीत. तेव्हा अर्जुन म्हणतो बस थांबली आणि त्या तिथूनच गायब झाल्या. मग सायली म्हणते असं कसं होईल? त्या रस्त्यावर कुठेही CCTV कॅमेरे नाही आहेत का? अर्जुन म्हणतो वर्किंग कंडिशनमध्ये आहेत की नाही हे अजून माहीत नाही. सायली म्हणते ते पण कदाचित आपल्या नजरेने आपल्याला वेगळं काहीतरी दिसू शकेल ना, जे पोलिसांच्या नजरेतून चुकलं असेल. एखादा CCTV कॅमेरा तरी सुरू असेल ना, जो चुकून बघायचाच राहिला असेल. तेव्हा अर्जुन म्हणतो नाही असं काहीच होत नाही, पण मला सुद्धा हे माहिती आहे की आपण स्वतः तिथे जाऊन चेक करत नाही तोपर्यंत तुझ्या डोक्यात हेच विचार सुरू असतील. आपण एक काम करू, सोनोग्राफी झाली की आपण तिथे जाऊ आणि मग बघू तिथे, मग तुला तर समाधान मिळेल. तेव्हा सायली म्हणते चालेल असं म्हणते. आणि मग ते दोघेही जात असतात. पोलिसांची नजर वेगळी असते आणि स्वतःच्या मुलींना शोधणाऱ्या आईची नजर वेगळी असते. आपण हा प्रयत्न करून बघायलाच हवा असं सायली म्हणत असते. आणि तेवढ्यात अर्जुन म्हणतो मी मुलींना शोधण्याचा प्रयत्न करतच आहे बायको, पण आता माझ्यासोबत एक आई आहे आणि मला खात्री आहे की मुली लवकरच सापडतील आपल्याला. आणि मग आता प्रियाचा सीन दाखवलेला आहे. प्रिया बोलत असते फोनवर. प्रियाने फोन केलेला असतो श्वेताला आणि प्रिया म्हणते तुला सुभेदारांच्या घरी पाठवून काहीच फायदा, काही उपयोग झालेला दिसत नाही आहे. अर्जुन आणि सायली काय इन्व्हेस्टिगेशन करता आहेत ते शोधून काढलेस की नाही तू? तेव्हा श्वेता म्हणते मी प्रयत्न करते पण काहीच माहिती मिळत नाही. घरच्या सगळ्यांना पण विचारण्याचा प्रयत्न केला, पण अर्जुन कुठे गेलाय, काय करतोय पण कुणालाच माहीत नाही, काहीच कळत नाही असं श्वेता म्हणत असते. तेव्हा प्रिया म्हणते अर्जुनच्या कामाबद्दल घरच्यापैकी कुणालाच फारसं काही माहिती नसतं ग, म्हणूनच तर मी घरात होते ना तेव्हा अर्जुन आणि सायलीच्या खोलीबाहेर सतत मुक्काम असायचा माझा. आणि मग ऐक, मला ना आता तुला ना त्या खोलीत डायरेक्ट शिरावं लागेल तुला त्यांच्या. आणि त्यांच्या खोलीत एक व्हाईट बोर्ड आहे. त्या व्हाईट बोर्डवर त्यांना एक सवय आहे, काही जर तपास करायचा असला तर त्या व्हाईट बोर्डवर ना ते लिहित असतात, काहीतरी करत असतात त्या व्हाईट बोर्डवर आणि ते बंडल्स काढतात. तू व्हाईट बोर्ड शोध आणि त्यांच्या खोलीत काही फाईल्स वगैरे सापडतात का ते बघ. आणि तुला जर काही सापडलं तर त्याचे फोटो काढून ठेव आणि ते बघून अंदाज येईल की नक्की काय तपास करतात ते. तेव्हा श्वेता म्हणते मला इथे लहान बाळाला सांभाळायला ठेवलं आहे आणि त्या लहान बाळाची रूम खाली आहे वर, जर अर्जुन सायलीच्या रूममध्ये कसं जाईन मी? तेव्हा प्रिया म्हणते मला नाही माहीत कसं जायचं ते, जोपर्यंत आपल्याला कळत नाही की ते काय शोधतायत तोपर्यंत हा शोध थांबता कामा नये. काही कर तू, पण जा, मला खात्री आहे त्या मुलींना शोधून काढण्याचा प्लॅन करत असणार, तेच त्यांचा पुढचं टार्गेट असणार. काही झालं ना तरी त्या मुली सापडता कामा नये त्यांना असं प्रिया म्हणत असते. आणि त्या मुली जर सापडल्या ना नंतर आपण फसलो. तेव्हा श्वेता म्हणते मी करते काहीतरी कारण काढून अर्जुन सायलीच्या खोलीमध्ये जाईल आणि सांगेन की त्या गोलूचं खेळणं शोधते. तेव्हा प्रिया म्हणते गुड असं म्हणते. आणि मग ऐक, सीमाच्या मोबाईलवर काहीतरी गुड न्यूज पाठव, कळलं ना असं म्हणते. आणि मग फोन ठेवते. आणि मग इकडे श्वेताने सुद्धा फोन ठेवलेला असतो. आणि मग श्वेता बघत असते वाकून. आणि मग इथे कोणी आलं आहे का जवळ असं बघते. आणि मग
तिला जायचं असतं अर्जुन आणि सायलीच्या रूममध्ये. मग आता अर्जुन सायली सोनोग्राफी करून आलेले असतात आणि मग ते बाहेर आलेले असतात आणि मग सायली बोलत असते, ते घरी गेल्या गेल्या त्यांना सगळ्यांना रिपोर्ट द्यावा लागेल की ते बघतील रिपोर्ट, असं सायली एकटीच बोलत असते. आणि मग अर्जुन पाठीमागे थांबलेला असतो आणि मग त्या मुली जिथे हरवल्यात त्याच रस्त्यावर जायला पाहिजे आणि मग बघायला हवं आपल्याला काहीतरी मिळेल का, असं सायली एकटीच बडबड करत पुढे जात असते. चला असं म्हणत असते आणि मग तेवढ्यात अर्जुनला बघते सोबत, तर अर्जुन नसतो. मग ती पाठीमागे फिरून बघते तर अर्जुन पाठीमागे थांबलेला असतो. अर्जुनच्या हातात सोनोग्राफीची फाईल असते आणि अर्जुन त्या फाईलकडे बघत असतो, हसत असतो आपण स्वतःशीच काहीतरी बरळत असतो. अर्जुन त्या फाईल घेऊन काहीतरी हात फिरवत असतो आणि त्याला काहीतरी असं फील होत असतं, वेगळंच काहीतरी असं दाखवलेलं आहे आणि त्या फाईलवरून सतत हात फिरवत असतो आणि तो हसत असतो, त्याला खूप आनंद झालेला असतो असं दाखवत असतात. आणि मग आता सायली त्याच्याकडे पाहते आणि सायलीसुद्धा त्याच्याकडे बघून हसते आणि मग काय हे असं मनातल्या मनात म्हणते आणि मग ती अर्जुनकडे जाते आणि मग अर्जुन हा हरवलेला असतो त्या विचारातच. आणि मग सायली म्हणते, अहो कुठे हरवलात, चला ना, असं म्हणते. मग अर्जुन म्हणतो, हो त्या आत त्या सोनोग्राफीच्या वेळेला बाळाला पाहिलंच तू, आपलं बाळ होतं, आपलं बाळ, असं म्हणत असतो अर्जुन. आणि आपलं बाळ असं म्हणत असतो 3 वेळेस, आपलं बाळ असं म्हणतो आणि त्याला खूप आनंद असा झालेला असतो आणि तो हसत असतो आणि सायलीला सांगत असतो. मग सायली म्हणते, तुम्ही आज पहिल्यांदा आलात ना माझ्याबरोबर सोनोग्राफीला, म्हणून तुम्हाला असं वाटतंय. तेव्हा अर्जुन म्हणतो, मी पहिल्यांदा बाप होणार आहे ना, म्हणून मला असं वाटतंय. आणि मग ते दोघेही एका बाकडावर जाऊन बसतात आणि मग अर्जुन ते सोनोग्राफीची रिपोर्ट काढतो आणि सायलीला दाखवत असतो आणि म्हणतो, हे बघ बाळाचं नाक, असं म्हणतो आणि बाळाचे डोळे, हे गाल, हे पाय, असं म्हणत असतो आणि मग दाखवत असतो आणि इकडे हसत असतो. सायलीसुद्धा हसत असते आणि मग अर्जुन म्हणतो, हसू नको ना, इकडे बघ, असं म्हणत असतो. आणि मग अर्जुन म्हणतो, माझ्यावरच गेला आहे, माझ्यासारखं छान आहे हे, आणि डोळे तुझ्यासारखे गेलेत आणि नाक माझ्यासारखं झालं आहे, मस्त, असं म्हणतो. आणि चेहरा पण गोल गोल दिसतोय, मला सांग माझ्यापेक्षा जास्त तुझ्यासारखं दिसणार आहे का. तेव्हा सायली म्हणते, हे अहो सगळे बघतात आपल्याकडे. तेव्हा अर्जुन म्हणतो, बघू दे, हे तू बाळाकडे बघ ना, असं म्हणत असतो. आणि मग अर्जुनही तिथेच बसलेला असतो. बायको की आपलं बाळ आहे, मला तर आज असं वाटलं की आपल्या बाळाला हातातच घेतलं आहे, खरंच माझ्या समोरच आहे असं वाटलं आहे, असं म्हणत असतो आणि मग हसत असतो. आणि सायली त्याच्याकडे पाहत असते आणि मग सायली सांगते की आपलं बाळ इथे आहे, असं म्हणते आणि ती पोटावर हात ठेवते. आणि मग अर्जुन सायलीच्या पोटावर हात ठेवतो आणि तो म्हणतो, बाळा, मी आजपर्यंत तुला कधीच बघितलं नव्हतं, आज पहिल्यांदा बघितलं तुला. आजपर्यंत तुझ्या लाता फील केल्या होत्या, पण तू आता लवकर येशील ना बाबांना भेटायला, असं अर्जुन म्हणत असतो. आणि मग सायली म्हणते, खरंच सगळ्यांना असं वाटेल की तुम्ही जगातला पहिला बाप आहे, तुमच्या आधी कधी कोणाला मुलंच झाली नाहीत, असं सायली म्हणत असते आणि मग हसत असते. अर्जुन म्हणतो, आज किती दिवसांनी तुला असं हसताना बघतोय बायको, मला त्या मुलीबद्दलचं टेन्शन तर लवकरात लवकर दूर करायचं आहेच. आणि डॉक्टर काय म्हणाले, इकडचं ना, तू जितकी खुश राहशील, तू जितकी हसत राहशील ना, तितकं आपलं बाळ हेल्दी राहणार आहे. तू जितकी खुश राहशील ना, तितकं स्माईल करशील ना, आता प्रॉमिस कर, असं म्हणत असतो. आणि मग सायली हो असं म्हणते आणि मग दोघेही हसत असतात. आणि मग आता परत सुभेदारांच्या घरचा सीन दाखवलेला आहे. श्वेता ही अर्जुन आणि सायलीच्या रूममध्ये आलेली असते आणि तिथे झाडू मारत असते आणि ती झाडू आणि ते फडकं तिथेच ठेवते आणि मग ती शोधाशोध करत असते आणि त्या बोर्डाकडे बघते आणि बोर्डावर बघत असते काही लिहिलेलं आहे का, पण इथे काहीच दिसत नसतं, तो रिकामा बोर्ड असतो. तेव्हा श्वेता म्हणते, याच बोर्डवर मुलीच्या तस्करीचं सगळं लिहिलेलं असणार, पण पुसायला विसरले नाहीत, असं म्हणते. आणि मग इकडे बाहेर प्रतिमा आत्या आणि कल्पनाताई असतात. प्रतिमा त्या झाडाला माती टाकत असतात आणि मग कल्पनाताई म्हणतात, मी सायलीला जे गर्भसंस्काराचं पुस्तक दिलं आहे ना, त्यातलं रोज एक पान आपणच वाचून दाखवूयात. तेव्हा प्रतिमा आत्या म्हणते, हे खरं तर प्रतिमा, आपण प्रतापने तिच्या योगा क्लासची जबाबदारी घेतली आहे ना, मग तोच करेल ना हे काम, आपण सांगू त्याला, असं म्हणते. आणि मग प्रतिमा आत्या मानेला हात लावतात आणि मग कल्पनाताई म्हणतात, काय झालं ग, मान अवघडली का. तेव्हा प्रतिमा आत्या म्हणतात, हो ग, जरा दुखती आहे मगापासून, तुझ्याकडे बाम स्प्रे काही आहे का. तेव्हा कल्पनाताई म्हणतात, हो आहे ना, मी कालच अर्जुनने सायलीसाठी घेऊन आला आहे, असं म्हणत असतात. आणि मग रूममध्ये जात असतात अर्जुन सायलीच्या आणि इकडे श्वेता शोधाशोध करत असते, म्हणजे तिची सुरू असते
शोधा आणि ती अर्जुनच्या पुस्तकापाशी बघते, काही सापडते का, आणि मग तिथला एक टेबल काढते आणि त्या टेबलच्या ड्रॉवरमध्ये एक फाईल असते, ती श्वेताला सापडलेली असते. श्वेता ती फाईल काढते आणि मग इकडे परत अर्जुन सायलीचा सीन दाखवलेला आहे. सायली म्हणते, हे बघा त्या बिल्डिंगमध्ये मुलींचा क्लास आहे असं दाखवत असते आणि तिथे कुठेतरी CCTV कॅमेरा असेलच ना, तेव्हा बघू आपण, जरा पुढे चला असं म्हणत असते. आणि मग सायली अर्जुन चाललेली असतात आणि मग कॅमेरा अर्जुन म्हणतो आणि तो कॅमेरा तिथे दाखवतो, तो फोडून ठेवलेला आहे असं म्हणतो. आणि हवी ज्या माणसाने हा प्लॅन केला असेल ना, त्यांनीच हा फोडला असेल, असं म्हणूनच पोलिसांना त्या रस्त्यावरचे फुटेज मिळालं नसेल असं अर्जुन सायलीला सांगत असतो. सायली म्हणते, आपण थोडं पुढे जाऊन बघूयात का, एखादं दुकान असेल, त्याचा कॅमेरा सुरू असेल, तेव्हा आपल्याला काहीतरी कळेल आणि चालत जाऊया, म्हणजे आपल्याला नीट बघता येईल. तेव्हा अर्जुन चालत जातो आणि सायलीमध्ये सुद्धा जाऊयात असं म्हणून अर्जुन नंतर आणि मग दोघेही गाडीतून खाली उतरतात आणि चालत चाललेले असतात. आणि मग इकडे परत श्वेताचा सीन दाखवलेला आहे. श्वेता सापडलेली, ती फाईल सापडलेली असते, ती फाईल सायलीच्या केसची फाईल असते, ती वाचत असते आणि एकदम तिच्या हातातून हे सगळी फाईल खाली पडते आणि तिचे सगळे कागद इकडे तिकडे खाली पसरलेले असतात. आणि मग कल्पनाताई वर चाललेले असतात असं दाखवलेलं आहे हळूहळू. आणि मग त्यांना बाम हवा असतो त्यामुळे, आणि मग एकदम कल्पनाताई मध्ये येतात आणि मग श्वेता झाडलेली असते, कारण तिला कल्पनाताई आलेल्याचं कळलं असतं, त्यामुळे ती फाईल ठेवलेली असते. आणि मग कल्पनाताई म्हणतात, अगं श्वेता, तू का साफसफाई करतेस, हे बघ तुझं काम फक्त मुलाला सांभाळायचं आहे, हे काम करणं काहीच गरजेचं नाही. तेव्हा त्यात काय, आपल्याला आपल्याच घरात कुठल्याही काम करायला कशाला लाज आहे, असं श्वेता म्हणत असते. काय हे झालं, गोलूचं खेळणं बघायला आले होते शोधत शोधत, चला साफसफाई पण करते खोलीची. तेव्हा कल्पनाताई म्हणतात, असं काहीही करायची गरज नाही आहे, तू जा बघू खाली. तेव्हा मी अर्जुन सर आणि सायलीताईच्या खोलीत आलेलं तुम्हाला आवडलेलं नाही आहे का कल्पना मावशी, ही असं श्वेता म्हणत असते. ठीक आहे, यापुढे मी नाही येणार असं म्हणत असते. तेव्हा मी बोलू शकते, तुला मला असं नव्हतं म्हणायचं, तू माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढतेस असं कल्पनाताई म्हणतात. आणि मला राग वगैरे काहीही आलेला नाही, मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की हे सगळं काम करायला विमल आहे. तेव्हा श्वेता म्हणते, विमलताई सुट्टीवर आहेत ना, विमलताई येईपर्यंत मी हे काम करू शकते ना, हवं तर तुम्ही त्याचा जास्त पगार नका देऊ मला. तेव्हा कल्पनाताई म्हणतात, तू सायलीची मैत्रीण शोभतेस खरी, आणि किती काम करू आणि किती नाही असं होतंय तुला सुद्धा. त्या श्वेता म्हणते, तुम्हाला काही हवं होतं का. तेव्हा कल्पनाताई म्हणतात, हो मला ना बाम हवा होता, तो ना कपड्यात आहे असं बघते असं म्हणून कल्पनाताई म्हणत असतात. आणि श्वेताला मग त्या कपाट उघडून त्या बाम घेतात आणि मग श्वेता ही खूप चिडलेली असते, एकदम झाडू उगारते आणि कल्पनाताईच्या अंगावर आणि मग मारल्यासारखं चिडत असते. इकडे परत अर्जुन आणि सायलीचा सीन दाखवलेला आहे. अर्जुन सायली चालत रस्त्याने जात असतात, सायलीला त्रास होत असतो असं दाखवलेलं आहे. सायली सतत पोटाला हात लावते आणि तोंडसुद्धा वाकडं तिकडं करत असते, कारण तिला त्रास होत असतो. हे अर्जुन पाहतो आणि म्हणतो, बायको मला नाही वाटत काही सापडेल, जे लोक CCTV कॅमेरा डॅमेज करू शकतात ते काही पुरावे सोडतील असं मला नाही वाटत. तेव्हा आपण गाडीत बसू आणि मग आपण इथंपर्यंत आलोच आहोत तर. सायली म्हणते, नको आपण इथंपर्यंत आलोच आहोत तर आपण जाऊया ना पूर्ण, नाहीतरी आपणाला असं वाटेल की आपण पूर्ण प्रयत्न केला नाही असं वाटायला नको. तेव्हा अर्जुन म्हणतो, तू ऑलरेडी खूप दमली आहेस आणि आपणाला हेही माहीत नाही की मुलींना ह्याच रस्त्याने नेलं आहे का दुसऱ्या रस्त्याने, हे बघ तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. तेव्हा सायली म्हणते, 5 मिनिटात चालूया आणि सगळीकडे नीट बघत जाऊयात, नशीब चांगलं असेल तर काहीतरी आपल्या हाती लागेलच आणि प्लीज असं म्हणत असते. आणि मग अर्जुन म्हणतो, आरामात असं म्हणत असतो. आणि मग अर्जुन आणि सायली दोघेही परत चालायला लागतात आणि मग इकडे चालत चालत पुढे येत असतात. खूप सारा कचरा तिथे पडलेला असतो. सायली ते पाहते आणि मग त्या कचऱ्याच्या खाली काहीतरी आहे असं म्हणते आणि तिथे काय दिसतंय असं म्हणते. अर्जुन तो कचरा बाजूला सरकावतो. मग अर्जुन म्हणतो, वेगळं काहीतरी आहे बघा असं म्हणतो. आणि मग अर्जुनला तिथेच एक काटकूळ असते, ती घेते आणि कचरा ढकलतो. आणि मग सायली तेथे बॅग दिसते आणि सायली म्हणते, ही बॅग तर दिव्याची सॅक आहे असं म्हणते. आणि मग अर्जुन म्हणतो, तुला गॅरंटी आहे का ही दिव्याची सॅक आहे. तेव्हा सायली म्हणते, ही बघा दिव्याची टोपी आणि ही पाण्याची बाटली आणि ही तिची वही असं म्हणत असते आणि ही दिव्याची शाख आहे असं म्हणत असते. आणि मग अर्जुन म्हणतो, म्हणजे आता हे क्लिअर झालं आहे की मुलींना किडनॅप करून याच रस्त्याने घेऊन गेले आहेत असं अर्जुन म्हणत असतो. आणि मग तेवढ्यात अर्जुनला फोन आलेला असतो इन्स्पेक्टर सावंतचा आणि बोलायचं, एक गुड न्यूज आहे असं इन्स्पेक्टर सावंत सांगत असतात. त्या पेनड्राईव्हचा पासवर्ड क्रॅक झाल्याने हे त्यातला सगळा डेटा आम्ही चेक करतोय. अर्जुन म्हणतो, आउटस्टँडिंग असं म्हणतो अर्जुन.
आणि म्हणतो त्यात काय आहे ते मला लवकरात लवकर कळवा असं अर्जुन म्हणतो. आणि मग सावंत म्हणतात आणि मग अर्जुन म्हणतो मुलींना किडनॅप करून ज्या रस्त्यावरून घेऊन जाण्यात आलं होतं तिथे मी आणि सायली आलो चेक करायला आणि आम्हाला किडनॅप झालेल्या मुलीपैकी एका मुलीची बॅग सापडली आहे. तेव्हा इन्स्पेक्टर सावंत म्हणतात काय हा तर खूप मोठा पुरावा आहे हे असं म्हणत असतात. तेव्हा अर्जुन म्हणतो यस. मग सावंत म्हणतात मला माहीत नाही इन्स्पेक्टर निकमच्या नजरेतून तो महत्त्वाचा क्लू कसा सुटला. तेव्हा अर्जुन म्हणतो इथे खूप कचरा आहे आणि त्या कचऱ्याच्या आतमध्ये ही बॅग होती. निकमना माहीत नव्हतं की ही बॅग कोणाची असेल. आणि मग काय आहे असं म्हणतो. आणि मग सायली इथे होती त्यामुळे सायलीला कळलं की त्या मुलीची बॅग आहे. आणि मग इन्स्पेक्टर सावंत म्हणतात हा सगळा डेटा घेऊन तुम्हाला थोड्याच वेळात लवकरात लवकर भेटतो असं म्हणतात. तेव्हा अर्जुन म्हणतो हे काम करा तुम्ही घरीच्या डिरेक्टली निवांत बोलता येईल आपल्याला. तेव्हा ते इन्स्पेक्टर सावंत ठीक आहे असं म्हणतात. तेव्हा सायली म्हणते काय म्हणाले सावंत. तेव्हा अर्जुन म्हणतो त्या पेन ड्राईव्हचा पासवर्ड क्रॅक झाला आहे त्यामुळे मुलीपर्यंत पोहोचणं आता लवकरच मिळेल आपल्याला. आणि मग इथेच आपला आजचा भाग संपतो आणि आता उद्याचा प्रोमो दाखवलेला आहे. अर्जुन म्हणतो पेन ड्राईव्हमध्ये इतक्या मोठ्या मोठ्या लोकांचे नंबर म्हणजे या लोकांचं मुलींच्या तस्करीसोबत काही कनेक्शन असेल का. तेव्हा सायली म्हणते मुळात हे पेन ड्राईव्ह आहे कुणाचं. तेव्हा अस्मिता म्हणते श्वेता बसलेली असते हे गौलूला घेऊन. तेव्हा अस्मिता म्हणते पटकन जाऊन येते असं म्हणते श्वेता. तेव्हा अस्मिता म्हणते तिला हेही सांग की अर्जुनच्या हाती काहीतरी लागलं आहे. तेव्हा श्वेता म्हणते काय लागलं आहे. तेव्हा अस्मिता म्हणते कोणता तरी पेन ड्राईव्ह लागला आहे तो सापडला असं म्हणते. आणि मग अर्जुन सायली चैतन्य आणि इन्स्पेक्टर सावंत त्या लोकेशनवर जातात. मग अर्जुन म्हणतो पेन ड्राईव्हमध्ये हेच लोकेशन दिसते म्हणजे या घराची अवस्था बघून तर असं वाटतं की बरेच दिवस झाले हे घर बंद आहे आणि खिडकीतून काही वह्या बाहेर पडलेल्या असतात ते अर्जुन पाहतो आणि सायली पाहते. सायली म्हणते हे तर मनूचं अक्षर आहे हो असं म्हणते. आणि मग किडनॅप केलेला इथेच ठेवलेलं होतं. आणि इथेच आपला आजचा भाग संपतो. तुम्हाला हा भाग कसा वाटला आवडला का. आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलात त्यासाठी धन्यवाद.